विट्यामध्ये प्रथमच मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, कोपरदुखी, टेनिस एल्बो, ऑपरेशन नंतरचे व्यायाम, पॅरालिसिस पेशंट, मणक्याचे आजार, चेहऱ्याचे पॅरालिसिस, लिगामेंट अँड टेंडन, दुखापत, नसांचे आजार, नस दबणे, मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम, लहान मुलांचे अपंगत्व, इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाउंड थेरपी, टेन्स, IFT, प्रेशन, लेझर, इन्फ्रारेड ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे याकरता सर्व पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता देव पाण्यात घातलेत, तर बैठकांना वेग आणलाय. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील, पैलवान चंद्रहार पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात भेटीगाठींच्या निमित्ताने मॅरेथॉन दौरे सुरू केलेले आहेत. भाजपाकडून पृथ्वीराज देशमुख व संजय पाटील किंवा एखादा कोरीपाटी असलेला नवा चेहरा, तर काँग्रेसकडून विशाल पाटील व उद्धव ठाकरे यांच्या गटातून पैलवान चंद्रहार पाटील यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. भाजपाची उमेदवारी सोडता विशाल पाटील व चंद्रहार पाटील यांच्या उमेदवाऱ्या निश्चित मानल्या जात आहेत. संपूर्ण जिल्ह्यात यावरील संभाव्य मानल्या जाणाऱ्या उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा पाडलाय, तर माझीच उमेदवारी निश्चित अशा आविर्भावात सर्वजण जनतेसमोर थेट भेटत आहेत. नक्की यापैकी खासदारकीसाठी चांगला खासदार लोक निवडून देणार का व जिल्ह्याचा त्यांच्याकडून विकास होणार का अधोगतीच होणार, याबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. खासदार संजय पाटील यांच्यावर जनता नाराज असल्याचे बोलले जाते. मग पृथ्वीराज देशमुख, विशाल पाटील व पैलवान चंद्रहार पाटील हे तरी जिल्ह्याचा विकास साधणार का, अशी एका बाजूला चर्चा आहे. यावेळेस खासदारकीच्या मैदानात कुस्त्या मात्र जोरदार रंगणार हे मात्र नक्की आहे. मातब्बर नेते, करेक्ट कार्यक्रम करणारे इच्छुक उमेदवार मैदानात असल्याने यावेळेस खासदारकीची ही निवडणूक चांगलीच रंग उधळणार आहे. मात्र नक्की झालंय काय, नक्की जनता कोणाच्या बाजूने कौल देते पाहूयात.